जुनी गाय काय पडेल जुनी. आणि हे आपण ते राजाकडे आणली नव्हती. ही राजाकडे आणलेली. हां हिला काय झालं परत? कालवड. कुठं आहे? कालवड वरच्या शेडवर आहे. पण कालवड जरा हीच झाली. जवळ आहे लांब? हां हाय कालवड ही. आणि ही काळी गाय काळी हिच्या पोटची म्हणजे हिजीच. बरं ते हिथल्या बैलाच्या हिजी. कोणाची बैलाची काळी? ते संतोष वाघमारे म्हणून त्याच्या बैला. आता बैल आहे का अजून? बैल आहे त्याच्या. बर, त्या बैलासारखीच आहे गाय? हां बैलासारखी. ह्याच गायची? ह्याच गाई. हिलाच ती भरला होता. आणि ही ही ह्याच्या दुधाळवाडीच काय नाव सोने ते? जिथं दुधाळ दुधाळवाडीच ती. ती मेलेला बैल. चिमणी मेले नाही चिमणी त्याचा दुधाळवाडीचा ना. कटपाळ. आत्ता मेलेला? आता मरून तरी मला वाटतं 1 वर्ष 2 वर्ष झाला असं मला. त्या बैलाची मुलगी आहे? ह्या बैला त्याच गायची का हिजी. ही जी आहे? हां या काळ्या मोरखानीला पांढरे झाले? पांढरा. बर बर. आणि ती बारकी 2 वासरं आहेत ती आता मोठी वाडीत बैल आहेत तो? मोठं वाडी. आप्पा माझा बैल. आप्पा मामाचा. कोणत्या गायचं आता हे? ही काळीच आहे मधलीच. मोरखाने गायचं. मोरकानीच. आणि हे? ही काका माने तिथला मोठं वाडीतला. काका माने. काका माने. ते कोणत्या गायचं? ही पांढरी पडेली सुरली जुन्या गायचा? जुन्या गायचं. वासरी ठेवायचा विचार आहे का द्यायचा? नाही ठेवायचं वाचलं नाही. नाद करताय? हां नाद करताय? बघायचं आता एकदा तेवढं राहिलाय तेवढाच. तेवढाच नाही राहिलाय ना. मग पट्टा जवळ आहे तुम्हाला? हां शर्यतीचा पट्टा जवळ आहे? आणि काय रिलेशनमध्ये आहेत सगळे त्यामुळे. मग काय अडचण नाही. धडपड आहेत तुम्ही का पोरं धडपडतात? पोरं आता आहेत की नाही. आहेत ती का धडपडायला? ही काय आता ही गडी कशा व्हायचं. होय. मग ह्यानी वळू क्षेत्र सांभाळायचं का शर्यत क्षेत्र? दोन्ही ट्रेन करून काढायचं. दोन्हीला पण? दोन्हीलाही काढायचं. मग वळूसाठी पण आणि शर्यतीला पण वापरायची का? हां नाही वळून नाही आपलं नाही ना. हां त्याच्याकडे दिलं एक क्षेत्र. बरं. त्यातनं थोडा हातभार लावा लाग म्हणायचं त्याला थोडा इकडं. एक आहे घरात म्हणा ती क्षेत्र सांभाळायला.